पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। की त्रैगुण्य विषया वेदा, शेवटी वेदामध्ये जेव्हा शब्द आला तेव्हा तत्व आकाश आलं म्हणजे महाभूत आलं, त्याच्यामध्ये पंचीकृत आकाश आलं म्हणजे पाचही महाभूत त्याच्यामध्ये आली. त्या पंचीकरणाचा विषय पण आपण कधीतरी बघू, कारण इथे मांडलेला नाही आहे म्हणजे पूर्ण ज्ञानेश्वरी. पण ही जी पाच महाभूतांनी हे जग बनतं ते त्याच्या निखळ ॲब्सोल्यूट स्टेटमध्ये असलेलं महाभूत हे जग बनवत नाही, त्या महाभूतांचं पंचीकरण होतं. ती पाच महाभूतं एकमेकात कालवतात आणि ती कालवून मग एक एक महाभूत तयार होतं आणि त्याला पंचीकृत महाभूत असं म्हणतात. असो, आज आपण तो विषय सोडून देऊ, पुढे जाऊ. तर त्यांनी असं म्हटलंय की हा जो विषय आहे वेदांमध्ये मांडलेला ज्ञानाचा, तो कसा आहे? त्रैगुण्य विषया वेदा, की त्रिगुणामध्येच हा विषय मर्यादित आहे. कारण शब्द आहे, त्या शब्दाला तो शब्द म्हणून अर्थाची मर्यादा आहे. त्याला वाच्यार्थ असेल, त्याला ध्वन्यार्थ असेल, पण तरीसुद्धा शब्दात एखादी गोष्ट आली की त्याला मर्यादा आली. आणि त्याकरता छांदोग्य उपनिषदांनी काय म्हटलंय? वाचारंभणम विकारो नामधेयः. म्हणाले तोंडाने एकदा उच्चार केला की त्याला विकार प्राप्त झाला, म्हणजे त्याचं जे मूळ स्वरूप आहे. आता मी सांगायला लागले, हो आमच्याकडची बनते साखर की इतकी चांगली आहे, तुम्हाला काय सांगू, ती इतकी स्वच्छ आहे, त्या साखरेची गोडी काही वेगळीच आहे. म्हणजे माणूस इतकं सगळं बोलायला लागला, गोडी मी चाखलेली आहे साखरेची, आणि मी आपल्याला गोडी समजावून सांगतेय की हो आमच्याकडच्या साखरेची गोडी काही वेगळीच आहे, अगदी इतकी सुंदर साखर आहे वगैरे वगैरे. पण तुम्ही म्हणाला, हो तुम्ही एवढं वर्णन केलं खरं, पण त्याची काय गोडी आहे आम्हाला नाही कळली. आपण म्हणतो पुढच्या वेळी तुम्ही गेलात की 1 किलोभर साखर आमच्याकरता आणा. असं आहे की उपनिषदांनी त्या ब्रह्माचं इतकं वर्णन केलं खरं, पण केलं तरी ब्रह्म नाही कळणार आहे. का नाही कळणार आहे? त्याकरता उपनिषद सांगतात की वाणीमध्ये अनुभव आला कीच समजा त्या अनुभवाला मर्यादा आली. कारण नामरूपात वाणी आली, कारण मी शब्द वापरला की शब्दाला अर्थ आला, त्या अर्थाला आकार आला, आणि त्यात आला की परमात्मा सांगता येत नाही, कारण परमात्मा ह्या आकाराच्या आणि ह्या नामाच्या पलीकडे आहे, तो नामरूपाच्या अतीत आहे. म्हणून शब्दांनी वर्णन करून परमेश्वराचं यथार्थ वर्णन करता येत नाही. तर म्हणून त्यांनी सांगितलं की वेदांनी कितीही वर्णन केलं तरी काय कराल तुम्ही? त्यांनी जरी वर्णन केलं तरीसुद्धा वेद हा त्रैगुण्य विषय आहे. अर्जुना, तुला ह्या त्रिगुणाच्या पलीकडे जायचं आहे. आणि म्हणून ते सांगतात की निर्द्वंद्व द्वंद्व संपव. तुझ्या ठिकाणी हे जे द्वंद्व आहे की काय करावं काय करू नये, किंवा कितीही प्रकारची द्वंद्व आहेत या जगामध्ये, म्हणून त्यांनी पुढे आपल्याला दिलीच आहेत. तिन्ही स्तरावरची द्वंद्व दिली.
शीत आणि उष्ण देहाच्या पातळीवरचं दिलंय, मान आणि अपमान अहंकाराच्या पातळीवरचं दिलंय, आणि सुख आणि दुःख मनाच्या पातळीवरचं दिलं. त्यांनी सांगितलंय तुमच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक पातळीवरचं द्वंद्व तुम्ही संपवा. म्हणून ते म्हणतात निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो. तू नित्य सर्व काल कुठे राहा? सत्वामध्ये स्थिर राहा. आता आपल्याला आज सोपं आहे सगळं लक्षात ठेवायला, कारण आत्ता ताजं आहे. सत्वामध्ये राहा म्हणजे आता ईश्वर कुठे आहे? नित्य सत्वात आहे, कारण चैतन्य आहेच. चैतन्यावर पांघरून कोणाचं आहे? सत्वाचं आहे. म्हणजे आपण कुठे राहणार? जर नित्य सत्वात राहिलो तर जिथं ईश्वर आहे तिथे राहणार, त्या स्थितीत राहणार. म्हणून नित्य सत्वस्थो, नित्य सत्वगुणामध्ये राहा. निर्योगक्षेम आत्मवान. योगक्षेम आपण काल पण बघितलं, नेहमी बघतो की योग म्हणजे आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते, आणि क्षेम म्हणजे जे प्राप्त झालं आहे ते टिकवायचं आहे. तू या दोन्हीमध्ये पडू नकोस, दोन्हीही सोडून दे. काही प्राप्त करायचं आहे ही जाणीव अंतःकरणातून काढून टाक, आणि जे प्राप्त केलं आहे ते मला टिकवायचं आहे ही जाणीव ठेवू नकोस. आता हे ऐकायला लागलं की आपल्याला वाटतं म्हणजे जगात व्यवहार करू नको का? नाही, जगातला सगळा व्यवहार अत्यंत काटेकोरपणेच करायचा आहे. जगातलं प्रत्येक कर्म हे जास्तीत जास्त कौशल्यानेच करायचं आहे, मेहनतपूर्वकच करायचं आहे. पण ते सगळं कुणाच्यावरती सोपवायचं आहे? परमेश्वरावरती. करण्याच्या करता अधिकारी मी आहे, पण त्याचं फल देणारा, केलेल्याला कुठे न्यायचं, कुठे ठेवायचं, त्याचं फल काय द्यायचं हे ठरवणारा परमात्मा आहे. त्यामुळे या जगामध्ये अध्यात्माच्या विषयाची उत्सुकता असणारा मनुष्य किंवा त्याचा अभ्यास करणारा मनुष्य म्हणजे लांबोडा चेहरा करून, काहीतरी गंभीर होऊन, कुठेतरी एका कोपऱ्यात बसून त्या जगाला काही अर्थच नाही आहे, हे सगळं तुच्छच आहे, हे सगळं शून्यच आहे असं म्हणणारा पाहिजे का? असं काही नाही. या जगात जसे सगळे जगतात तसाच तो जगतो. किंबहुना या लोकांना जगण्याची जी कला कळली नाही त्या उत्तम कलेनी योग कर्मसु कौशलम, त्याच्याशी जोडलं जाण्यामध्ये त्याचं कौशल्य आहे. म्हणून ते म्हणतात तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. तिन्ही गुणी आवृत्त, आता आपल्याला कळलं सत्प्रजतमानी आवृत्त आहेत. हे वेद जाणे निभ्रांत म्हणजे निश्चितपणाने ते ह्या तीन गुणातलेत. म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. मग ते आहेत कसे वेद? सत्वगुणांनी युक्त आहेत, पण तरीसुद्धा येर रजतमात्मक जेथ निरूपीजे कर्माधिक. आता त्यातला भाग मी तुम्हाला सांगतो म्हणाले. जिथे उपनिषदांचा भाग आहे तो सत्वात्मक आहे, जिथे कर्माचा विषय मांडलेला आहे तो कसा आहे? येर रजतमात्मक जेथ निरूपीजे कर्माधिक. ज्या ठिकाणी कर्म आधी सांगितलेत तो रजतमानी युक्त आहे. जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. कर्माच्या ठिकाणची धारणा काय आहे? स्वर्ग कामो यजेत. कर्म कशा करता? यज्ञ कशा करता? कर्मकांड कशा करता? तर स्वर्गाच्या कामनांनी किंवा स्वर्गाच्या प्राप्ती करता. हेच जर कर्माचं प्रयोजन आहे तर कर्माच्या मागचे गुण कोणते आहेत? सात्विक आहेत का? नाही म्हणाले, ते रज आणि तमात्मक आहेत. म्हणून तू जाण हे सुखदुःखासीच कारण, येथ झणे अंतःकरण रिगोदेसी. म्हणून तू हे जाणून घे की हे जे सगळं कर्म आहे ना कर्मकांडात्मक, ते सगळं कर्म सुखदुःखाला कारण असणार आहे. म्हणून इथे येथ झणे अंतःकरण रिगोदेसी. तू बिलकुल या ठिकाणी अंतःकरण एवढंसं सुद्धा ठेवू नकोस, जे तुझ्या मनामध्ये एवढासा सुद्धा विचार येऊ देऊ नकोस कर्म करताना की याचं फळ काय. कारण का? अर्जुनाच्या मनात तोच प्रश्न आहे की मी जर युद्ध केलं तर या युद्धाने मी जी कृती करणार आहे ती पापात्मक आहे का? माझ्या या गुरूंना आणि प्रश्न एकच आहे त्याच्यापुढे, भीष्माचार्य आणि द्रोणांशी मी कसा लढू? त्याला बाकीच्यांच्या लढण्याचा किती त्रास आहे तो भाग वेगळा, कौरव आप्त बिप्त सगळं बाजूला राहिले, पण सगळ्यात पहिल्यांदा भीष्म द्रोणांशी मी कसा लढू? आता तुला कर्म करताना मनामध्ये हा विचार का आला कर्माच्या मागे?
मी कसा लढू म्हणजे कर्म करू का नको करू, त्याचं फल काय, माझ्याकडनं त्यांचा मृत्यू होईल का, ते रणामध्ये त्यांचा वध होईल का, ते मारले जातील का, ह्याचं तुला काही एक येथ झणे अंतःकरण रिगोदेसी, तू ह्या फलाच्या ठिकाणी अंतःकरणाला क्षणभर सुद्धा ठेवू देऊ नकोस, नकोच ठेवूस तू तिथे. गुणत्रया ते अव्हेरी, या तीनही गुणांचा अव्हेर कर. मी माझे हे न करी. म्हणाले का ह्या गुणत्रयाचा का अव्हेर कर, कारण सत्वगुणाच्या प्राबल्यामध्ये तुझ्या अंतःकरणात करुणा दाटून येते. पुन्हा सत्वगुणाचा जे आपल्याकडे जो शब्द वापरलाय सावरकरांनी आणि अनेकांनी, सद्गुण विकृती, या तुझ्या अंतःकरणामध्ये या सत्वगुणाची विकृती निर्माण होतीये. हे चांगुलपण जेव्हा अनाठाई निर्माण होतं तेव्हा त्या चांगुलपणाला अर्थ नाही आहे अर्जुना, ते तू दूर दूर कर. म्हणून ते म्हणतात गुणत्रया ते अव्हेरी, ह्या तीनही गुणांचा अव्हेर कर. रजोगुणाचाही अव्हेर कर, तमोगुणाचाही अव्हेर कर. मी माझे हे न करी. मी माझे कोणत्या गुणामुळे होतं, रजोगुणामुळे, त्यामुळे तुझा रजोगुण दूर कर. आणि दुसरं कशामुळे होतं, तमोगुणामुळे. अज्ञान आहे की माझं काहीच नसताना सुद्धा मी माझं म्हणतोय, हे एक अज्ञान आहे. अज्ञान कोणामुळे, तमोगुणामुळे. म्हणजे तुझ्या आत्ता डोक्यामध्ये हे त्रिगुण थैमान घालतायत आणि म्हणून एक आत्मसुख अंतरी विसंब झणी. अंतःकरणामध्ये फक्त एक आत्मतत्व जे आहे तेच अंतिम आहे, तेच शाश्वत आहे. हे तुझ्या स्मरणात ठेवलंस की तुला हा पुढचा पसारा त्रासच देणार नाही. तुझ्या अंतःकरणाला कुठल्याही प्रकारे विशेष क्लेश करून घेण्याचं काहीही कारण उरणार नाही. म्हणून ते म्हणतात की यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. म्हणाले जेवढी यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके, सर्व ठिकाणी पाणी भरून राहिलेलं आहे, भरपूर पाणी आहे, तरीसुद्धा यावान अर्थ, जिथपर्यंत मला त्याचं प्रयोजन आहे. मला किती पाणी पाहिजे, आता रोज पुण्याकरता किती क्युसेक्स पाणी दिलं जातं, तर ते आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरातली 2 पिंप पाण्याने भरली आणि आपल्याला वापरायला आपली टाकी भरली की काम झालं. आपण म्हणतो ते पुण्यात किती दिलं त्याच्याशी मला काय करायचं, मला एवढंच पाणी घ्यायचं. नळाला सकाळी 5 वाजल्यापासून आता 10 वाजेपर्यंत पाणी येतं आहे, तर मी आपलं ते पाणी घेतच राहते, नाही घेणार. आपण जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पाणी भरून घेऊ. तसं त्यांनी सांगितलं आहे की जेवढं पाण्याचं प्रयोजन आहे, जेवढं जलाचं प्रयोजन आहे, तेवढंच पाणी तहान भागवायला घेतलं जातं की नाही. तहानेकरता इथं पुष्कळ मोठं पाणी आहे, चला पितच राहा असं कसं होईल, आपण पिऊही शकणार नाही, स्वीकारूही शकणार नाही. तावान सर्वेषु वेदेषु, त्याचप्रमाणे अर्जुना लक्षात ठेव, सर्व वेदाच्या मध्ये ब्राह्मणस्य विजानतः, म्हणजे वेदात अनेक विषय आलेले आहेत. अथर्ववेदामध्ये तर जारण मारण उच्चाटन सुद्धा आलेलं आहे, आपल्याला कर्मकांड आलेलं आहे, उपासनाकांड आलेलं आहे. आत्ता जर तू सांगशील की नको आता मला हे युद्ध नको, मी आता उपासना करण्याकरता गिरिकंदरात जाऊन राहतो, आत्ता तुला त्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की जो ज्ञानी मनुष्य आहे तो काय करतो, वेदामध्ये सगळे विषय मांडलेले आहेत, पण ह्या सगळ्या मांडलेल्या विषयामधून त्याला नक्की कळतं की आपल्याला काय पाहिजे आणि आपल्याला केवढं पाहिजे, आणि तो तेवढंच त्यातनं उचलून घेतो. तो नाही त्या फापट पसाऱ्यामध्ये जाऊन आपल्या मनाला शिणवत राहत नाही. म्हणून अर्जुना, तू तुझं मन काहीतरी भलतीकडे घालू नकोस. तुला त्या वेदातून जे स्वीकारायला लागणार आहे ते एवढंच आहे आणि तेवढंच तू स्वीकार. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले, वेदांनी पुष्कळ विषय मांडला आहे, त्यांनी वेगवेगळे विषय आपल्या पुढे सूचित केले आहेत, तरी आपण हित आपुले तेची घेपे, तरीसुद्धा आपण मात्र आपल्या हिताचंच तेवढं घ्यावं, हिताच्या पलीकडे जाऊ नये. जैसा प्रकटली या गभस्ती अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चाली जती सांग मज. एकदा सूर्य उगवला की सूर्य उगवल्याबरोबर अनेक रस्ते दिसायला लागतात. आपण चाललो समजा एक्सप्रेस हायवेनी कुठल्या भागामध्ये, समजा कोल्हापूरला चाललो, समजा बंगलोरला चाललो, जाताना सूर्याच्या प्रकाशामध्ये त्या एका मोठ्या रस्त्याबरोबर अनेक रस्ते दिसतात. मग काय आपण प्रत्येक रस्त्याने जाऊन बघतो?
म्हणाले आपण काही सगळ्या मार्गाने जात नाही. आपण म्हणतो आता इथे पहा बरं, हा बंगलोरला जाणारा रस्ता कोणता आहे, इथे 4 फाटे फुटलेत रस्त्याला, आपल्याला कुठे वळायचं आहे का सरळ जायचं आहे, आता आधी आपण बघून घेऊ की आपल्याला कुठे जाईल. आपण आपल्या मार्गाने चालत राहतो. तसं अर्जुना, तुला अनेक मार्ग जरी प्रकट असले वेदांच्या माध्यमामधून, तरी तुला जो आवश्यक आहे तेवढाच घे ना तू. तुला काय करायचं इतक्या मार्गांशी का? उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ, सगळ्या पृथ्वीवरती जरी पाणी भरून राहिलं तरी आपण घेपे केवळ आरतीच जोगे. आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढं ओंजळभर पाणीच आपण घेतो, सगळ्या पृथ्वीवर पाणी असलं तरी. तैसे ज्ञानीये जे होती, त्याचप्रमाणे जे ज्ञानी पुरुष आहेत ते वेदार्था ते विवरिती, ते वेदाच्या अर्थाचा विचार करतात. मग अपेक्षित ते स्वीकारिती, मग जेवढी अपेक्षा आहे तेवढा स्वीकार करतात. शाश्वत जे टिकणारं आहे, जे आपल्या दृष्टीने योग्य आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, मा कर्मफल हेतुर भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. म्हणाले कर्मण्येवाधिकार असते, कर्मण्ये कर्माच्या ठिकाणी, कर्मण्येव कर्माच्याच ठिकाणी, एव चकाराने सांगितलं, अधिकार असते, अधिकार आहे. केवळ कर्मावरच आपला अधिकार आहे. मा फलेषु कदाचन, कधीही फळाच्या विषयी अपेक्षा ठेवू नकोस. मा पुन्हा एकदा नाही सांगितलं, कशा करता? कर्मफल हेतू, कर्माच्या फलाच्या मागे काही कारण. आणि दुसरं भूमा, ते काय आहे की त्याच्या जे घडतं आहे. भूहू हेतुहू भूहू मा, त्याच्यामध्ये जे काही घडणारं, भूहू म्हणजे घडणे, त्याच्यामध्ये जे काही घडणारं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तू तुझं मन ठेवू नकोस. कारण का? ते संगोस्त्व कर्मणी. आणि तसंच इथे ते संग हा असतू तू कर्मणी, म्हणजे अकर्मणी न कर्म करण्यामध्ये. म्हणजे इथे काय झालं? हेतुहू भूहू मा, म्हणजे तू कर्म केलंस, त्या कर्मामधून आता काय परिणाम होणार याच्यावरती तू लक्ष. हे कर्म पूर्ण होणार का अर्धवट राहणार का? ह्या कर्माला काही तिसरेच फाटे फुटणार का? काही कारणाने हे कर्म बंदच करावं लागणार का? हे कर्म आपल्याला काही बदनामीलाच कारण होणार? आपल्याला त्याचा विचार करायचं कारण नाही. त्या कर्मामधून काय फल निर्माण होईल, ते कर्म कशाला कारण होईल, किंवा ते कर्म कोणता हेतू साध्य करील त्याच्यातून. म्हणजे इथे काय त्यांनी सांगितलं? पहिल्यांदा कर्मणी एव, फक्त कर्माच्याच ठिकाणी अधिकार आहे, त्याच्याशिवाय त्या फलाच्या ठिकाणी तो अधिकार आहे असं समजू नकोस. तसंच कर्माचं फल याच्याविषयी मनामध्ये काही विचार ठेवून कर्माला प्रवृत्त होऊ नकोस. आणि त्या कर्माच्या फलाचं नेमकं स्वरूप काय बनतं, ते कर्माचं फल कशामध्ये परिणत होतं याचा विचार करून. अर्धवट राहिलं ठीक आहे, आपला तो योग असेल. म्हणाले त्याचा जो भूहू मा, जे निर्माण होणारे हेतू भूहू मा, त्यात तू पडू नकोस. आणि त्याच्याचबरोबर संग असतू मा अकर्मणी, त्याचबरोबर अकर्म करायचं असं म्हणून त्याच्यापासून तू दूर. मग आता कशा करता? जर फळाचा विचारच करायचा नाही तर मग कर्म तरी कशाला करायचं असं म्हणून कर्मापासून दूर पण जाऊ नकोस. एकच गोष्ट लक्षात ठेव की फक्त कर्म करत राहणे हा माझा अधिकार आहे आणि मी ते करत राहणार, जे काही योग्य आहे ते. आता त्या कर्म कशाच्या आधारावर करणार वगैरे ते पुढे गोष्टी आहेत. आपण आता फक्त एवढ्याच विषयाशी थांबू. म्हणून आई के पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. आता हे जे सूत्र आहे, आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बघा, आता ते बोलतायत कोणाशी? अर्जुनाशी. आणि सांगताय कोणाच्या मुखातून? ते सांगतायत कृष्णाच्या. आणि ते काय सांगतायत त्याच्यात बघा, वरती गीतेमधला जो श्लोक आहे ना, त्या श्लोकामध्ये कर्माचं एवढंच विवेचन केलंय. आता म्हणून ऐके पार्था, म्हणून हे अर्जुना ऐक, याची परी पाहता, या प्रकाराने जर आपण पाहिलं
तर तुला उचित काय आहे या प्रकाराने पाहिलं म्हणजे वरच्या सिद्धांतानी म्हणजे कृष्णानेच सिद्धांत सांगितला आहे आणि खाली कृष्णच म्हणतायत वरच्या सिद्धांतानी. याचा अर्थ कोणता कृष्ण म्हणतोय? ज्ञानदेवांचा कृष्ण. आता ज्ञानदेवांच्या कृष्णाने सांगितलंय, गीतेच्या कृष्णाने नाही सांगितलं. गीतेतल्या कृष्णाने जे सांगितलं ते ज्ञानदेवांनी त्यांच्या कृष्णाच्या मुखात घातलंय. आता इथे ते काय म्हणतात? याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे. म्हणून तुला सांगतो की हे जर वरचं सूत्र पाहिलंस तू तर ह्या सूत्राचा विचार करता तुला स्वकर्म करणं हेच योग्य आहे. आम्ही समस्तही विचारिले. आता हा कृष्ण सांगतो ज्ञानदेवांचा की तो म्हणतो की हे बघ आम्ही न म्हणजे मी सर्व प्रकारांनी विचार केलेला आहे. तव ऐसेची हे मना आले. एवढा विचार केल्यानंतर माझ्या मनात तरी असं आलं की जे न संडीजे तुवा आपुले विहित कर्म. काय मनात आलं की तू तुझं विहित कर्म काही सोडू नको. याच्याशिवाय माझ्या मनात आता दुसरा विचार काही नाही. म्हणजे तुझ्या मनात जेव्हा 10 विचार आले तेव्हा तुझ्या 10 विचारांना न्याय देऊन मी पण पुष्कळ विचार केला. आणि मी सगळा विचार केल्यानंतर माझ्या एकच गोष्ट लक्षात आली आणि मला पटली, ती म्हणजे अशी की तू विहित कर्माचं आचरण करावंस. याच्यापेक्षा तुला आता इथे ह्यावेळी काही दुसरं योग्य नाही आहे. आणि म्हणून ते सांगतात की परिकर्म फळी आस न करावी. परंतु तुला सांगतो की कर्माच्या फलाच्या ठिकाणी इच्छा ठेवू नकोस आणि कुकर्मी संगती न व्हावी. जर फळाची अपेक्षाच करायची नाही तर मग कोणत्या तरी अयोग्य कर्माला अवलंबलं तरी काय बिघडलं. आता इथे त्यांनी अकर्मणीचा अर्थ कुकर्म घेतलेला आहे. इथे ज्ञानेश्वर माऊलींनी अकर्मणी कर्माच्या विषयी उदासीन राहणं असाही अर्थ होऊ शकतो. इथे माऊलींनी म्हटलं कर्माच्या विषयी उदासीन नाही, तू कुठल्या तरी भलत्याच कर्मात जाशील, कुकर्माची संगती धरशील. जे तुला वाटेल जाऊ दे ना, मग हे असं जर आपल्याला फळाचा विचारच नाही मग आपण काही करायला मोकळे आहोत, काही करायला मोकळा होशील. हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण. हेतू कोणत्याही कारणाशिवाय तुला आता कर्मच करायचं आहे तर कुकर्म करू नकोस, सत्कर्मच कर. आणि त्या सत्कर्माच्या मागे हे सत्क्रियाची करावी हेतू विण. काय हेतू विण? निष्काम बुद्धीन. तुझी बुद्धी लावू नकोस तिथे, तुझ्या ठिकाणची बुद्धी निष्काम ठेव, कामना बुद्धीत ठेवूच नकोस आणि सत्कर्माची कास सोडू नकोस. आणि ते म्हणतात योगस्थ कुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो हो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. योगाची व्याख्या केली, एक व्याख्या पहिल्यांदा पाठोपाठ दुसरी व्याख्या. आता त्यांनी सांगतात की योगस्थ कुरु कर्माणी. योगस्थ, स्थ म्हणजे स्थित होणे, राहणे. योगामध्ये राहून म्हणजे युक्त होऊन, म्हणजे जोडला जाऊन. कशाशी जोडला जाऊन? कर्माशी. एक कर्म हे एवढंच माझं उद्दिष्ट आहे, एक कर्म हे एवढंच माझं ध्येय आहे, ह्याच्यापेक्षा मला दुसरं काही नको आहे. आणि म्हणून योगस्थ कुरु कर्माणी. आणि काय कर? संगम त्यक्त्वा. त्या कर्माचा संग म्हणजे त्याची आसक्ती, त्याच्यापासून फल काही म्हणा. आता इथे तरी आपण निदान संगम त्यक्त्वाला आसक्ती एवढं म्हणू की संगम त्यक्त्वा, त्याची आसक्ती हे धनंजया तू सोडून दे. सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा. सिद्धी आणि असिद्धी त्या कर्मांच्या बाबतीत काय घडू शकेल? कर्म शेवटाला जाईल किंवा कर्म शेवटाला जाणार पण नाही. म्हणून सिद्ध सिद्ध्यो हो समो भूत्वा. तुझ्या दृष्टीने दोन्हीही सारखं असू दे. कुठल्याही ठिकाणी अरे हे एवढं सगळं तुम्हाला काय सांगू, त्याच्या अगदी पाया भरणीपासून मी केलेलं आहे. आता ते इतक्या मोठ्या प्रकाराने विस्तारलं आहे आणि आता ते इतकं नावारूपाला आलं आहे आणि त्याचं आता इतकं भव्य असं काही स्वरूप प्रकट झालेलं आहे. आता मी त्याच्यात न राहावं आणि ह्या लोकांनी मला त्याच्यातून दूर करावं, कसं सहन करणार? भगवंत म्हणतात तू कोण सहन करणार, तू कोण लावणार, तू कोण करणार? तुझ्या अंतःकरणामध्ये त्या भूमिपूजनापासून अगदी तिथून धारणा जर काही असेल तर सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प आमचा सत्य आहे आणि त्यामुळे सत्य जो टिकणार आहे, जो कल्याणकारी आहे, जो निष्काम आहे. कारण त्या ठिकाणी सत म्हणजे त्याचं अस्तित्व आहे, फक्त तो एकटा एक आहे.
आणि तो कर्म तो जो संकल्प आहे किंवा ते जे कर्म आहे ते केवळ त्याच्याकरता आहे, त्याच्या अधिष्ठानावर उभं आहे. तो पाहून घेईल. आलेलं प्रत्येक यश हे सत्य संकल्प आहे. म्हणजे संकल्पात अजून आम्ही अप्रामाणिक झालो नाही म्हणून तो हे चालवतोय. जोपर्यंत तो चालवून ह्याच्या अगदी कळसाला हे कार्य नेतोय तोपर्यंत ह्याचा अर्थ त्याला ते काम करायचं आहे. मी करतोय म्हणून ते पुरं नाही झालं, त्याला पाहिजे आहे म्हणून ते पुरं झालं. आणि ते पुरं झाल्यानंतर एवढं नावरूपाला आल्यानंतर आता त्या कर्मातून मला नाव व्हायचं किंवा त्याचं श्रेय मला मिळायचं अशी वेळ आल्यावर मला का बाहेर जावं लागलं? जावं लागलं ह्याचं कारण असं, माध्यम म्हणून त्यांनी मला निवडलं. आणि जेव्हा मला मी करतो असा अहंकार निर्माण झाला त्यावेळी त्यांनी सांगितलं आता तुझं काम संपलं, चला आता तुम्हाला बाय बाय, नको आता तुम्ही या कामामध्ये. भगवंत ठरविल. जोपर्यंत संकल्प सत्य आहे तोपर्यंत ते कार्य पुरं करण्याचं काम भगवंत करतो. किंबहुना सर्व काही तोच करतो ही धारणा जोपर्यंत अंतःकरणात आहे तोपर्यंत दुःखाचं कारण नाही. तो जो म्हणाला आता इथे नको तू, तर ज्यांनी आपला संकल्प ईश्वराच्या अधिष्ठानावर केलाय तो म्हणतो उत्तम झालं, हे सगळं नावारूपाला आलं, आता मला दुसरं काम देईल तो, आता दुसरं काहीतरी उभं करायला सांगेल, ते नावारूपाला आणायला सांगेल. म्हणजे आपण जर बघितलं तर आता वृद्ध झालेत खूप, पण आपल्या रामकृष्ण मठाचे भौमानंद स्वामी आयुष्यभर एकच काम केलं. रामकृष्ण मठाने सांगावं इथे जायचं, मठ निर्माण करायचं. त्या गावात पोचलं की पहिली कर्नाटक असेल भाषा शिका, केरळ असेल भाषा शिका, तामिळनाडू असेल, आंध्र असेल, आधी भाषा शिका. आधी भाषा शिकली, जागा शोधली, मठ बांधायला सुरुवात केली. जे काही ज्या पद्धतीने बांधायचं अगदी पूर्ण परिश्रमाने बांधलं, ते सगळं नावारूपाला आलं, त्याची व्यवस्था झाली की लगेच मठ आदेश देतं आता दुसऱ्या गावाला जा, आता दुसऱ्या प्रांतात जा. किती प्रांतातून किती रामकृष्णांची मठस्थापना त्यांनी केलेली आहे, अगदी निर्लेपपणाने केलेली आहे. आपल्या पुढे अशी उदाहरणं आहेत, असे लोक आहेत की त्यांनी जर म्हटलं असतं हे मी निर्माण केलं, हे मला तुम्ही का हो सोडायला लावलं, एवढा सगळा माझा मी इथे आल्यापासून जे राबलो, आता पुण्यामध्ये आले, काय होतं पुण्यामध्ये? रामकृष्ण मठाचं स्वरूप केवढंसं होतं. त्यांनी त्यांच्या मेहनतीने त्यांच्या जिद्दीने केवढं पुणं जोडलं मठाशी आणि त्या मठाला केवढं रूप प्राप्त करून दिलं. पुन्हा ते शांत निवांत वेगळे बसलेले आहेत. आता तुम्ही सांभाळा, मठाची व्यवस्था बघा, ते कशाच्याही मध्ये पडत नाही. ही जी भूमिका आहे की जर अंतःकरणामध्ये ईश्वराचं अधिष्ठान कायम असेल तर कोणतंही कर्म फक्त आनंदालाच प्राप्त होतं आणि आनंद हेच फळ देतं. कारण ईश्वर देतच असतो, कितीतरी फळ देत असतो. म्हणून ते सांगतात की सिद्धी आणि असिद्धी या दोघांच्या बाबतीमध्ये तुझ्या अंतःकरणामध्ये भावना समान राहू दे. आणि त्याचं कारण असं की समत्वम योग उच्यते. योग ह्या शब्दाचा अर्थच लक्षात घे म्हणाले, समभावाला राहणं हाच योग आहे. म्हणजे योग ह्या शब्दाचा मूळ अर्थ काय? सामान्य, की जे नाही ते प्राप्त करणे. आमच्याजवळ काय नाही? आमच्याजवळ समत्व नाही. समत्व का नाही? कारण सत्व, रज आणि तम ह्या गुणांचं जेव्हा तारतम्य होतं, तारतम्य याचा अर्थ ते सगळे सारख्या प्रमाणात राहत नाहीत, तरतम भावानी राहतात. ते जेव्हा तरतम भावात येतात तेव्हा तर ब्रह्मांड निर्माण होतं. त्यांच्यामध्ये जेव्हा ते जेव्हा साम्यावस्थेला आलेले आहेत तेव्हा ब्रह्मांड निर्माण होतच नाही. कारण ते जेव्हा इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहेत, ते जेव्हा साम्य स्थितीला आहेत तेव्हा ब्रह्मांडाची निर्मिती होतच नाही. जेव्हा त्यांच्यामध्ये तरतमता येते. आम्ही जन्माला का आलो? कारण गुण तरतम आहेत म्हणून. भगवंत अर्जुनाला का सांगतात निस्त्रैगुण्य भव अर्जुन? अर्जुना, तू या तारतम्यातून जन्माला आलेला असलास तरी तुला प्राप्त काय करायचं आहे? त्यांची साम्यावस्था. म्हणून काय व्याख्या केली? समत्वम योग उच्यते. तू साम्यावस्थेला ये. त्याच्या आधी काय सांगितलं? त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भव अर्जुन. विषय वेदांमध्ये कोणते सांगितलेत?
त्रिगुणाशी अधीन असलेले विषय सांगितले. आता तुला कशाच्या पलीकडे जायचंय? त्रिगुणांच्या. का जायचंय? फॉर अ चेंज नाही. कारण का जायचंय? हे जे त्रिगुण जोवर तारतम्यात आहेत तोवर तू ह्याच जगात आहेस. तोपर्यंत पुन्हा ती सुख, पुन्हा ती दुःख, पुन्हा प्राप्ती, पुन्हा अप्राप्ती, पुन्हा अपूर्णता. तुला ही आता अपूर्णता नकोय. ती केव्हा जाईल? जेव्हा सत्वगुणतमाची तुझ्या ठिकाणी तारतम्याची अवस्था संपेल आणि ते साम्यावस्थेला येईल. इथे साम्यावस्था आली की उडी कुठे मारली? वैश्विक अहंकार गेला, या त्रिगुणाच्या पलीकडे गेला. आता इथे नाही राहणार तो. आता त्याची जी स्थिती आहे ती आता त्रिगुणातली स्थिती राहणार नाही. त्याची जी बुद्धी, त्याचं जे अंतःकरण, त्याचा जो अनुभव, हे सगळं बाजूला जाऊन तो आता थेट त्या मूलभूत त्याच्या अहमच्या स्फुरणापाशी पोचेल. हे पुढचं सगळं आता काय काय सुटेल? 3 गुण. काय सुटली? 5 महाभूत, 8 प्रकृती सुटली. मग तो देहामध्ये राहून कुठे पोचला? त्याच्या मूलभूत स्फुरणामध्ये. त्या मूलभूत स्फुरणाला काय म्हणतात? स्वरूप. आता स्वरूपे अवस्थानम. आता तो त्या स्वरूपामध्ये जाऊन राहिला. देह आहेच इथे. म्हणून ते अर्जुनाला सांगतात, अर्जुना, योगाची व्याख्या काय आहे? समत्व ही व्याख्या आहे. योग या शब्दाचा अर्थ काय आहे? जे मला प्राप्त करायचं आहे ते. अर्जुना, तुला काय प्राप्त करायचं आहे? तुला समत्व प्राप्त करायचं. कशाकरता तुला समत्व प्राप्त करायचं आहे? कारण ह्या त्रिगुणांच्या पलीकडे जायचं आहे. ते मी तुला आधीच सांगितलं. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन हे आधीच सांगून आता तुला योग म्हणजे प्राप्ती. कशाची? तुला यश मिळवायचं युद्धातून? तुला या युद्धामधून तुझं नाव करून घ्यायचं आहे का? तुला तुझी कीर्ती वाढवायची आहे? तुला ह्यातून काहीच करायचं नाही आहे. तुला जे मिळवायचं आहे, तू जर एवढी तत्वज्ञानाची भाषा बोलतोस तर ते तत्वज्ञान कुठे पोचणार आहे? ते युद्धातून पलायन करण्यामध्ये तुझं तत्वज्ञान सिद्ध होत नाही. तुझं तत्वज्ञान तिथे सिद्ध होतं की जेव्हा तू ह्या सगळ्याच्या पलीकडे जाशील. आणि युद्ध करण्याने काहीच फरक पडत नाही. जेव्हा तुझी स्थिती साम्यावस्थेला येते तेव्हा तू युद्ध करावं का करू नये हा प्रश्नच राहत नाही. कारण हे तुझं कर्म आहे. कर्मण्येवा अधिकार असते. कर्मावर तुझा अधिकार आहे. मा फलेषु कदाचन. फळावरती अधिकार ठेवू नको. हेतू भूहू मा. त्याच्या मागचा जो काही हेतू अर्धवट आहे, बरोबर आहे, अयोग्य आहे, अपकीर्तीला प्राप्त आहे, कीर्ती जे होणार असेल ते त्याचा तू स्वीकार कर. म्हणून केवढं मोठं तत्वज्ञान केवढ्या एका श्लोकामध्ये सांगून ठेवलंय त्यांनी. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. तुझं चित्त कशात ठेव? कर्मात ठेव. तुझ्या चित्ताला हे असलं भरकटू देऊ नको. त्या चित्ताला दुसरी वृत्तीच देऊ नको. त्या चित्ताला दुसरा वृत्ती तरंगच देऊ नको. आपण आपल्या घरामध्ये आपली कामं करत असतो. आपल्याला आपल्या कामामध्ये कार्यातली कुशलता म्हणजे आपली एक धारणा अशी असते की एक कार्य करत असताना निदान 2-3 कार्यांचं आपल्याला अवधान ठेवता आलं पाहिजे. की एका वेळी आपलं टेलिफोनवर लक्ष असतं, त्याच वेळी आपलं दरवाजावरती लक्ष असतं, त्याच वेळी आपलं घरामध्ये किती वाजले त्याच्यावर लक्ष असतं. एका बाजूला जर आमच्यासारखी गृहिणी असेल तर स्वयंपाक करत असेल तर ती एका शेगडीवर एका वेळी एक पदार्थ करत नाही. तिच्या 2 किंवा 3 शेगड्यांवर ती 3 ठिकाणी कामं करत असते. की हेही काम चालू आहे, हेही चालू आहे, हेही चालू आहे. हे सगळं चालू असताना घरात दुसरं काहीतरी बघत असते. ती कुठे मशीन लावेल, ती कुठे आणखीन दुसरं काहीतरी करेल. म्हणजे ही जी सगळी अवधानं आहेत, ही सगळी अवधानं ती जेव्हा सांभाळते तेव्हा तिच्या वृत्तींच्या किंवा तिच्या ज्या वृत्ती तरंगांच्या ती चिरफाळ्या उडवते का? नाही उडवत. ती कामाच्या विविधतेमध्ये एकच एकाग्रता साधते. आणि ते तिचं कौशल्य आहे अष्टावधान. तेव्हा अवधानाला अर्थ आहे. म्हणून तर माऊलींनी प्रत्येक वेळी वापरलेला अवधान शब्द आपण पाहत राहा. एथ अवधान एकले देईजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. एक अवधान केव्हा होतं? 10 कामातून सुद्धा एकच वृत्ती राहते. कशाची? एकाग्रतेची. म्हणजे इथे दूध ठेवलंय, ओतू जात आहे.
तिथे आतमध्ये काहीतरी टेलिफोन वाजत राहिला आहे, दरवाजाची बेल वाजतेच आहे, आम्हाला ऐकू येत नाही आहे, दुसरं काहीतरी काम सुरू केलं आहे, तिथे काहीतरी वेगळाच गोंधळ झालेला आहे. म्हणजे आमच्या कामाचं अवधान नाही. अहो 10 कामं एका वेळी उभी केली, एका वेळी एका शिस्तीत ती 10ही कामं चालली आहेत. हे काय आहे? समत्वम योग उच्यते, किंवा कर्माच्या ठिकाणचं पुढे येणार आहे ते कौशल्य. योग म्हणजे कर्मातलं कौशल्य. इथे आपल्याला कर्मातल्या कौशल्याकरता योग नाही पाहायचा, इथे आपल्याला एका वृत्तीकरता योग पाहायचा आहे. इथे आत्ता आपण पाहतोय तो कशाकरता पाहतोय? 8 कामं करत असताना वृत्तीच्या चिरफाळ्या केल्या का? नाही केल्या. त्याच्या एवढ्या शाखा केल्या का? नाही केल्या. मग आम्ही काय केलं? आम्ही त्याच्यात एकच वृत्ती ठेवली, ती म्हणजे एकाग्रता. एकाग्रतेचं आम्ही काय बदललं? आलंबन. या क्षणी दृष्टी या शेगडीवर गेली की दूध वर येत आहे का? या शेगडीवर गेली भाजी करपते का? त्या शेगडीवर गेली आमटी उकळते का? संपलं. एकाग्रता काय? कर्मामध्ये. म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी, की त्या ठिकाणी एकाग्रता जी आहे किंवा त्या ठिकाणी एक समीपता, ज्याच्या जवळ राहायचं आहे ते काय आहे? कर्माचं कौशल्य. ते सामिप्य कशामधून? एकाग्रतेमधून. काय मिळवायचं आहे? योग. त्याकरता अंतःकरणाची स्थिती कशी पाहिजे? सम. जर अंतःकरण बिथरलेलं असेल तर सगळं ताकदीनाधीन आहे, काही होऊ शकत नाही, कोणत्याच कामामध्ये उभे राहू शकत नाही, कोणतंच काम पुरं होऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं की अर्जुना चित्त देऊनी कर्मे कर. कर्म जे करायचं आहे तिथे पूर्ण अंतःकरण असलं पाहिजे. म्हणजे किती कर्म एका वेळी करतो ही शंका मनात नाही ठेवायची. माझी ताकद काय आहे? किती ठिकाणी एका वेळी कर्म करत असताना अवधान मात्र एक राहील. ते ज्याला साधलंय तो 10 कामं एका वेळी करील, ते ज्याला नाही साधलं त्यांनी 1 साधलं 1, 2 साधलं 2, जे जमेल ते करावं. म्हणाले परी आदरिले कर्म दैवे, तरी समाप्ती ते पावे, तरी विशेषे तेथ तोषावे, हेही नको. काही करायला घेतलंय आणि मग आपल्या मनामध्ये अहंकार यायला काही वेळ लागत नाही. भगवंता हे घेतलं बरं आपण करायला, पण तू ते पार पाडलंस, असं जेव्हा मनात येतं, समाप्ती ते पावे, त्याचा शेवट आला की कृतकृत्यतेचं समाधान झालं इथपर्यंत ठीक आहे, की भगवंता तुझी कृपा आहे, तुझ्या कृपेमुळे काही हाताशी घेतलं ते तू शेवटाला नेलंस, की आनंद आहे की आम्हाला त्याचं एक समाधान तू दिलंस, इथपर्यंत पण ठीक आहे. तरी विशेषे तेथ तोषावे, त्या विशेषेला 10 वेळा अंडरलाईन केलं पाहिजे. कारण त्यांना म्हणायचं विशेषे म्हणजे आमच्या अंतःकरणात त्या विशेषेचा पुष्कळ मोठा कल्पवृक्ष होऊ शकतो. त्याच्यातून काय काय मनात येईल, काय काय साधेल. माणूस म्हणतो ही न अगदी परमेश्वराची माझ्यावरती पूर्ण कृपा आहे. मी कर्म करायला सुरुवात केलं, मला प्रत्येक पावलावर जाणवत आहे की ईश्वर माझ्या मागे आहे. झाला याचा अहंकार सुरू. कारण तिथे काही ईश्वर मागे आहे की नाही हा भाग नाही, भावच माझा. मग आपण माझं असं आहे, मी कोणतंही काम करायला घेतलं ना अर्धवट सोडत नाही. माझी कामं बघा, मी जे घेते ते पुरं करते, मी जे घेते ते पूर्ण होतं. इथून ज्या चिरफाळ्या सुरू होतात ते म्हणतात हे विशेष तोषावे, की त्याच्यामध्ये विशेष तोष काय? समाधान आहे, हे काम पुरं झालं. ती वृत्ती निर्माण होणारच आहे, कारण कर्म पुरं झाल्यानंतर त्या पूर्ततेतून एक वृत्ती आहे ना, एक विचार बाहेर पडणारच आहे. पण तो किती असावा? चांगलं झालं एवढा विचार ठीक आहे, पण त्या चांगल्याच्या मागे मीच केलं म्हणून झालं, मला जसं वाटत राहिलं तसं मी योजनाबद्ध केलं म्हणून झालं, हे दुसऱ्यांना जमलं नाही पण ते मला जमलं, मी करत असताना माझ्या मागे परमेश्वर, किती गोष्टी. तर ते म्हणतात सोडा, का निमित्ते कोणे एके, ते सिद्धी न वचता ठाके. काही कारण घडलं, एखादं काम करायला आपण गेलो पण ते सिद्धीला गेलं नाही, तरी तेथी चेनी अपरितोखे क्षोभावेना. ते नाही पुरं झालं तरी तिथे ते पुरं झालं नाही म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये उद्वेग निर्माण होण्याचं कारण नाही. असे काही लोक आहेत की जे लोक अमरनाथच्या यात्रेला अनेक वेळा जातात. यात्रेमध्ये वातावरण बिघडलं म्हणून प्रवासच होऊ शकला नाही, परत आले. वातावरण बरं आहे, वरपर्यंत गेले, पण यावर्षी पिंडी 6 इंचाच्या वर झालीच नाही, दुःख झालं. म्हणाले आता काय करणार, आम्ही 2दा गेलो 3दा गेलो पण आम्हाला काही अमरनाथची मोठी झालेली पिंडी मिळाली नाही बघायला, आता यावेळी जाणार आहे.
आणि बघायचंच आहे आता की कसं आम्हाला बघायला मिळत. यावर्षी झालीच पाहिजे मोठी पिंडी. आम्ही आता 4-4 वेळा चाललोय. देवानी आमची परीक्षा किती घ्यायची. चौथ्यांदा गेल्यावर सुद्धा झालं नाही की मनात काय निर्माण झाला, क्षोभ. बघा सगळ्यांचं इतकं झालं, आमचं काही झालं नाही. त्या क्षोभाचे प्रकटीकरणाचे प्रकार पण वेगळे आहेत. एकदा जाऊन ती पिंडी झाली नाही आणि आम्ही परत आलो. आता आपला प्रवास यशस्वी झाल्याशिवाय दुसऱ्याला सांगायचाच नाही. कारण का तर लोक म्हणतील काय हो हे एवढे 4-4 वेळा जातात, ह्यांना काही दर्शनच होत नाही. म्हणजे असं नको व्हायला की आम्हाला दर्शन होत नाही, आम्ही कुठेतरी कमी. भगवंत म्हणतात किती प्रकारांनी तू त्या न घडणाऱ्या कर्माच्या मागे आपली वृत्ती लावशील. लावू नकोस. आचरता सिद्धी गेले का निमित्ते कोणे एके, ते सिद्धीनं वचता ठाके. नाही गेलं कारण काही हो, पण ते सिद्धीला नाही गेलं. तरी तेथे चेनी अपरितोखे. परितोष संतोष समाधान, अपरितोष असमाधान. क्षोभावेना त्या असमाधानाने आपल्या अंतःकरणामध्ये क्षोभ निर्माण होऊ देऊ नये. अनेक लोक आहेत. एक वेळा ओळखीचे ग्रहस्थ हिमालयात जायचं अशी सगळी तयारी करून गेले आणि म्हणाले आता काही परत यायचं नाही आपल्याला आता हिमालयातच राहायचं आहे. आणि म्हटलं असं करू नका, कारण असं असतं आपलं इथलं जीवन वेगळं आहे. तिकडची थंडी आणि हे पुष्कळ त्रासदायक होतं. पुष्कळ सोयी असाव्या लागतात. असल्या तरी काही वेळा अडचणी निर्माण होतात. तुम्ही आपला इतका निश्चय करून काही जाऊ नका. किती राहता येईल तेवढं राहा. थंडी फार वाटली, त्रास झाला, परत या. नाही म्हणाले आता सगळं सोडून मी गेलोच आहे तिकडे. आणि गेले आणि तिथली स्थिती काही फारशी शरीराला मुळामध्ये आधी अन्नच पचत नाही. त्याचा त्रास इतका होतो. ऐन थंडीमध्ये सगळा व्यवहार करणं अवघड जातं. पुष्कळ अडचणी. ते परत आले. मग आता परत आल्यानंतर जमलं नाही ही गोष्ट नक्की आहे. आणि मग त्यांना ते जमलं नाही हे सुरुवातीला त्यांनी एकदा दोनदा म्हटलं बा नाही जमलं आम्हाला, ते काही मला असं झेपेल असं वाटलं नाही. आणि मग काय झालं, झेपेल असं वाटलं नाही हे प्रत्येक वेळी सांगताना अहंकार दुखावायला लागला. असं वाटायला लागलं की अरे मला जमलं नाही असं. मला प्रत्येकाला असे काय हो तुम्ही परत आलात, सगळ्यांचा निरोप घेऊन गेले होते, त्यामुळे परत कसे काय आलात, परत जो तो विचारायला लागला. शेवटी त्याच्या मागे एक तत्वज्ञान उभं केलं. अहो मी तिथे राहिलो खरा, पण एके दिवशी मला स्वप्न पडलं, मला दृष्टांत झाला आणि परमेश्वराने सांगितलं तू आता इथे राहू नको, तुझं उर्वरित कार्य खाली आहे, हिमालयात नाही. मग मी खाली आलो. म्हणजे मनुष्य त्या एका अहंकाराने इतका नाचत राहतो आणि तो अहंकार त्याला इतका नाचवतो. ते म्हणतात तू हे अशा कोणत्याही गंड कॉम्प्लेक्स मध्ये जाऊ नकोस. ना अहंगंड, ना न्यूनगंड, ना सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स, ना इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, कशात नाही पडायचं. जे जसं घडतंय ना ते तसंच वे. हे असं आहे, ठीक आहे, जे होईल ते होईल. म्हणून ते म्हणतात की आचरता सिद्धी गेले तरी काजची कीर आले, परी ठेलियाही सगुण झाले ऐसेची मानी. आता आचरण करत असताना जर सिद्धी गेले तरी काजची कीर आले, म्हणजे जे काम आहे ते शेवटाला आलं, खरोखरच झालं. परी ठेलियाही सगुण झाले ऐसेची मानी. शेवटाला गेलं तर प्रश्नच येत नाही, माहीतच आहे शेवटाला जायचंच होतं. नाही शेवटाला गेलं तरी सुद्धा सफलच झालं असं मान, ते निष्फळ झालं आहे असं मान. एवढा योग होता. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकच गोष्ट पूर्ण शेवटापर्यंत जाईल ही अपेक्षा काय म्हणून. त्याला जर त्याच मर्यादेपर्यंत मिळायची असेल तर तेवढीच मिळेल. आणि म्हणून ते म्हणतात की देखे जेतुलाले कर्म निपजे, तेतुले आदिपुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. आता फार त्यांनी दोन बाजूनी माऊलींची ओवीच फार छान आहे. ते म्हणतात देखे जेतुलाले कर्म निपजे, पहा जेवढं काही कर्म निर्माण झालेलं आहे तेवढं, तेतुले तेवढं, आदिपुरुषी जरी अर्पिजे, जर त्या परमात्म्याच्या चरणी तू अर्पण केलंस तर तरी परिपूर्ण सहजे जाहले जाणे. त्याच्या ठिकाणी अर्पण करता आलं यातच त्याची परिपूर्णता आहे. ही अगदी ओवीचा सरळ अर्थ झाला की जेखे जेतुलाले कर्म निपजे, तेतुले आदिपुरुषी जरी अर्पिजे, तरी परिपूर्ण सहजे
जाहले जाणे. जेवढं काही कर्म निपजलं निर्माण झालं ते सगळं आदिपुरुषाच्या चरणावरती अर्पण केलं तरी परिपूर्ण सहज आहे. जे जेवढं अर्पण केलं म्हणजे प्रत्येक स्टेजला प्रत्येक पातळीवरती ते आता इथे अर्पण केलं झालं एवढं पूर्णच झालं. याच्या पुढच्या पातळीवर प्रगती झाली तेवढं अर्पण केलं पूर्णच झालं. जे ज्या ठिकाणी ज्या पातळीवर आहे त्या पातळीवर त्याला अर्पण झालं की त्याला पूर्णताच आली. हा आमच्याकरता त्यांनी धरण्याचा धोरणाचा भाग सांगितला आहे. दुसरा भगवंताच्या सामर्थ्याचा भाग, जे जेवढं कर्म झालं ते कर्म जर ईश्वराच्या समर्पणानेच केलं गेलं तर ते प्रत्येक पातळीवर पूर्णच होत जाईल ना. म्हणजे ही 8वी पायरी आली की ह्या 8व्या पायरीवरती हे कर्म अपूर्ण राहणार आहे असं जर आपल्याला वाटलं तर त्या 8व्या पायरीवर सुद्धा ते अत्यंत प्रामाणिक भावानी जर परमेश्वराला अर्पण केलेलं असेल तर परमेश्वर पूर्णतेलाच नेणार आहे, कारण त्याचं कर्म आहे. म्हणजे दुसरा भाव कसा आहे बघा. याच्याकरता आपण जर एकनाथजी रानड्यांचं चरित्र वाचलं असेल तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी विवेकानंद केंद्र जेव्हा ते म्हणजे स्मरणशिला त्याच्यावरती जे त्यांनी स्मारक उभं केलं त्या स्मारकाच्या वेळी प्रत्येक पायरीवर अडथळा आहे. प्रत्येक कर्माला किती अडथळे आले पण जी निष्ठा आहे की हे काम स्वीकारलेलं आहे हे पुरं करायचं आहे, त्या निष्ठेनी त्या भावानी पूर्ण प्रयत्नाने ते कर्म करत राहिले. ते कर्म शेवटाला गेलं. त्यावेळी नरसिंहराव होते. नरसिंहरावांनी सांगितलं, अहो तुम्हाला ज्या पद्धतीने ते करून पाहिजे त्या पद्धतीला सहसा मान्यता मिळणार नाही. तुम्ही निदान लोकांच्या सह्या घेऊन या आणि लोक याला मान्यता देऊ नयेत किंवा लोकांचा हक कौल आहे म्हणून सरकारने आम्हाला परवानगी द्यावी. कारण त्यावेळी मद्रास गव्हर्नमेंट त्यांना परवानगी देत नव्हतं. काहीतरी भक्तवत्सल का काहीतरी नाव होतं मला वाटतं त्यावेळच्या त्या सेक्रेटरींचं. तर ते काही परवानगी द्यायला तयार नव्हते. त्यांनी सांगितलं ठीक आहे, पण म्हणाले तुम्ही एवढं काम नक्की कराल का? हो म्हणाले मी करीन, तुम्ही त्याची काळजी करू नका. तर त्यांनी त्यावेळेच्या असणाऱ्या विद्यमान काँग्रेस गव्हर्नमेंटमधल्या मिनिस्टर्सच्या सह्या आणल्या. एवढ्या लोकांच्या सह्यांची यादी नेली. ते म्हणाले मी थक्क झालो तुमच्या ह्या कामापुढे. आणि त्यावेळेचे आणखीन मिनिस्ट्रीमध्ये असणारे जे बाकीचे जे कोणी मंत्री होते जे ह्याच्या विरोधामध्ये होते त्यांना हे काम पुरं व्हावं असं वाटत नव्हतं. ते सुद्धा थक्क झाले की यांनी आमच्यातल्या इतक्या लोकांच्या सह्या आणल्या आणि किती सेक्रेटरी लेवलवरचे किती अधिकारी पातळीवरचे लोक त्या सह्या घेऊन आले. सांगण्याचा हेतू आपल्यापुढे असा आहे की कार्य त्या प्रत्येक पातळीवर ईश्वर समर्पित असेल तर ते कार्य थांबतच नाही, ते कार्य पुढं जातच राहतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की त्याला स्मरण करत जा ते पूर्णच होतं. त्या पूर्ण होतं शब्दामध्ये एक मोठा छान भावार्थ दिलाय त्यांनी आपल्याला. परिपूर्ण सहजे झाले जाणे, ते सहज परिपूर्ण झालं असं समज, म्हणजे पूर्णतेला जाणारच हे तू लक्षात ठेव. म्हणून देखे संता संती कर्मी. आता आपण मराठीमध्ये संत शब्द वापरतो. कुणाला संत शब्दाचा अर्थच पूर्ण आहे, म्हणजे जे पूर्णतेला प्राप्त झालेत. पूर्णमद पूर्णमिदम या स्थितीला पूर्णात पूर्णमुदच्यते अशी जी पूर्णता ज्यांना प्राप्त झाली आहे त्यांना संत म्हटलं जातं. शब्द कसा वापरतात बघा. हे शब्द प्रभू आहेत की संत ज्या अर्थाने वापरला जातो तो संत शब्द त्यांनी इथे साधा पूर्ण अर्थाने वापरला की एक कार्य आहे ते काय झालं, संत झालं. संता संती कर्मी. संत म्हणजे ते पूर्णतेला गेलं, असंत म्हणजे अपूर्णतेला राहिलं. आणि म्हणून संती कर्मी त्या कर्मामध्ये हे जे सरिसेपण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसीजे. पूर्ण आणि अपूर्ण कर्मामध्ये असणारी ही जी मनस्थिती आहे की त्या स्थितीला त्या परिपूर्णतेचंच समाधान आहे, अपूर्णतेत सुद्धा. तर ती जी स्थिती आहे ती योगाची स्थिती आहे, म्हणजे प्राप्त केलेली स्थिती आहे. ती उत्तम आहे आणि ती स्थिती उत्तमी म्हणजे ज्ञानी लोक प्रशंसी जे ज्ञानी लोक त्या तुमच्या स्थितीची
प्रशंसा करतात असं या ठिकाणी माऊलींनी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून अर्जुनाला सांगितलेलं आहे. आता किती वाजले? दूरेण ह्यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्मात् योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम. म्हणाले जे फलेच्छेनी केलेलं कर्म आहे ते कर्म कसं आहे? अवरम कर्म, निकृष्ट कर्म आहे. बुद्धियोगात धनंजय, जे फलेच्छारहित होऊन जे निष्काम भावाने कर्म केलेलं आहे ते कर्म कसं आहे? तर ते कर्म श्रेष्ठ आहे अर्थातच. म्हणून बुद्धौ शरणम अन्विच्छ, म्हणून एक लक्षात ठेव तू की हा ममत्व रहित असलेला जो बुद्धियोग आहे त्या बुद्धियोगाला तू शरण जा. आणि कृपणाः फलहेतवः, म्हणाले जे लोक दीन आहेत ते फलाच्या हेतूनी कर्म करत राहतात. त्यांना फल पाहिजे आहे म्हणून कर्माच्या मागे ते धावतात. तू मात्र हे फलेच्छेनी केलेलं कर्म करू नकोस, ज्या कर्माला निकृष्टता आहे. आणि म्हणून बुद्धियोगात धनंजय, म्हणून तू बुद्धियोगाला शरण जा आणि ममत्व बुद्धीनी कर्म करण्याची इच्छा सोडून दे. नंतर ते म्हणतात बुद्धियुक्तो जहातीह, म्हणाले जो बुद्धियुक्त आहे म्हणजे कोण? जो समत्व योगाला प्राप्त झालेला आहे असा जहातीह, इह म्हणजे या लोकामध्ये इथे त्याग करतात. कशाचा? उभे, दोघांचाही, सुकृत आणि दुष्कृत. सुकृत दुष्कृते, जो समत्व योगाला आलेला आहे त्याच्या ठिकाणी दोन्हीचाही त्याग संभवतो म्हणजे करतोच. आणि म्हणून तस्मात योगाय युज्यस्व, म्हणून तू या योगाशी जोडला जा. हा जो योग आहे या बुद्धियोगाशी, या समत्व बुद्धियोगाशी जोडला जा. कारण हे योग म्हणजे कर्मातलं कौशल्य आहे. कारण अशा प्रकारे अंतःकरण ठेवून कर्म करणं हे कर्माच्या मागच्या कुशलतेचा फार मोठा भाग आहे. आपण 10 वर्षानंतर एखादा मनुष्य आपल्याला वेडवाकडं बोललेला पुन्हा भेटला तरीसुद्धा आपल्या मनातून त्याचं विस्मरण होत नाही. तो माणूस दिसला की हो माहिती आहे 10 वर्षापूर्वी वाटेल तसं बोलला होता, आता गोड बोलतोय कारण त्याचंच काम आहे, त्याला आपल्याकडनं काहीतरी साधायचं आहे म्हणून आला आहे. म्हणजे 10 वर्ष झाली तरीसुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये त्या एका स्मरणाने निर्माण होणारी जी आमच्या त्रिगुणांची तारतम्य अवस्था आहे ती कोणत्याही क्षणी फिकी होत नाही. त्याचं गडदपण कुठेही दूर होत नाही. ते तितक्याच ताजेतवानेपणाने स्मरण आल्याबरोबर वरती येतं. आम्ही दूर करत नाही, त्याचं लोणचं घालून ठेवलेलं असतं अंतःकरणात. 10 वर्षांनी जरी तो विषय बाहेर आला तरीसुद्धा तो पुन्हा तसाच ताजातवाना राहतो. म्हणून ते सांगतात की कर्म करताना जी कुशलता पाहिजे आहे ती थोर सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसते की कुणी कसाही वागलेला असो, त्यांच्या अंतःकरणात वैर, त्यांच्या अंतःकरणात द्वेष, त्यांच्या अंतःकरणात दुष्टावा संभवत नाही. कारण तो विचारच त्यांच्याकडे नाही आहे. समोरचा माणूस असा का वागला याची इतकी आम्ही आमच्या ठिकाणी उहापोह करत बसतो, त्याचा उलटसुलट विचार करत बसतो. त्यांच्या मनात त्याचा विचारच येत नाही. पण ठीक आहे, काय त्याची त्यावेळेची मनस्थिती असेल, त्यांनी केलं असेल, ठीक आहे, द्या सोडून, चला पुढे. आपल्याकडचं एक चांगलं सूत्र आहे, आपण ते सोयीस्कर वापरतो, रात गई बात गई. कारण आपण काही वेळावाकडं वागलं की वेळ जाऊ द्या हो, रात गई बात गई. दुसरा काही वागला की असं कसं विसरेल, ते असं होऊन गेलेलं आहे, ते मनातनं जाईल का, तुमचं हे चुकलंच आहे वागणं. म्हणजे आपण दुसऱ्या माणसाच्या दोषाला आपण रातगई बातगई करू शकत नाही. आपले दोष मात्र रातगई बातगई लोकांनी सोडून द्यावेत, विसरून जावेत. असो त्यांनी इथे म्हटलंय की कर्म करताना योगाचं स्मरण ठेवून कर्म करणं हे कर्मातलं फार मोठं कौशल्य आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आधी. म्हणाले अर्जुना समत्व चित्ताचे, चित्त समत्वाला येऊ द्यावं. म्हणजे आता आपल्याला कळलं
समत्वाला म्हणजे सत्वरज तमांच्यामध्ये तारतम्य ठेवू नये, साम्यावस्थेला आणावं. तेची सार जाण योगाचे, तेच योगाचं रहस्य आहे, तेच योगाचं सार आहे. जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी. आता हे केव्हा समत्वाला येतं तर जेव्हा मन आणि बुद्धी ऐक्य भावाला असतात तेव्हा. मन आणि बुद्धी ऐक्य भावाला नसतात केव्हा, त्याची पुढे पुष्कळ चर्चा आहे. आपण फक्त 2च वाक्यात बोलून पुढे जाऊ. मन कुणाला वश आहे? मन मध्ये आहे, बुद्धीवरती आहे, इंद्रिय खालती आहे, इंद्रिय बहिर्गामी आहे. ह्या इंद्रियांना जिभेला छान छान जेवावंसं वाटतं, डोळ्याला चांगले करमणुकीचे कार्यक्रम पाहावेसे वाटतात. असं सगळं ह्या इंद्रियांची हौस आहे. ह्या इंद्रियांची दिशा कोणती आहे? त्यांची दिशा विषयाकडे, म्हणजे इंद्रिय विषयाकडे. त्या विषयाच्या आकर्षणाने ती इंद्रिय आपल्या आपल्या दिशेने धावतायत. आता मन निर्णय करतं नाही बाबा एवढं काही खायला नको, असं कुपथ्य करायला नको, पण इंद्रिय म्हणतात नाही नाही मला हे खायचं, आता कधी पुन्हा पदार्थ होणार, हे कधी कधी नाहीच्या काळी ते बनलंय, आता एकदा गणपती आले की मोदक होणार, पुन्हा काय आमच्या घरी मोदक होणार आहेत, खाऊ मोदक पाहिजे तेवढे. आता जेव्हा ते इंद्रिय म्हणतं की मला अमुक गोष्ट पाहिजे, आता मन म्हणतं रे खाऊ नको, एवढा डायबिटीज आहे, कशाला खायचं, एखादा मोदक का बस झालं. आता मनाने सांगितलं खाऊ नको, मन आपला संदेश बुद्धीकडे देतो की मी सांगितलंय बा खा खाऊ नको, ही जी सगळी स्थिती आहे त्यामध्ये खाऊ नये हे मला वाटतं. बुद्धी तुझ्याकडे विषय ठेवलेला आहे. हा बुद्धीकडे विषय ठेवल्याबरोबर आता बुद्धी म्हणते खायला नकोच आहे, योग्यच आहे, नाही खाणं हा विषय अगदी योग्य आहे. आता बुद्धीने निर्णय दिला आहे. आता बुद्धीने निर्णय दिल्यानंतर मनापर्यंत निर्णय आलेला आहे की हे आपल्याला खायचं नाही असं बुद्धी सांगतीये. ही इंद्रिय सांगतात तुम्ही काय सांगतात त्याची आम्हाला काही पर्वा नाही, आम्हाला खायचं आहे म्हणजे खायचं, म्हणजे ते जीव खायलाच तयार आहे. आता त्यावेळी होतं कसं, मन जे आहे ते मन खाली खेचलं जातं इंद्रियांच्याकडे, ते बुद्धीकडे खेचलं जात नाही, ते खाली खेचलं जातं. बुद्धी बाजूला राहते, ती बुद्धी म्हणते निर्णय द्यायचं काम मी केलेलं आहे, आता तुम्हाला ऐकायचं नाही ऐकायचं तर तो तुमचे विषय आहेत. इंद्रियांनी इंद्रियांच्या स्तरावर काय करावं, मनानी मनाच्या स्तरावर काय करावं हे त्यांचं त्यांनी ठरवावं. निर्णय द्यायचं काम माझ्याकडे, मी निर्णय देऊन ठेवलेला आहे. आता इथे ते सांगतात की ही जी समत्व स्थिती आहे योगाची ती केव्हा येते, जेव्हा मन आणि बुद्धी युक्त होतात तेव्हा येते. म्हणजे बुद्धीने निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाशी मन जोडलेलं आहे. मनामध्ये विकल्प म्हणून येत नाही की बुद्धीने जे सांगितलंय तेच करायचं. मग इंद्रिय पुष्कळ बंड करतील, करू देत, त्याच्याकरता आपल्याला पुढे सगळे श्लोक आहेतच. मग इंद्रिय पुष्कळ धिंगाणा घालतील की नाही नाही आम्हाला आमचं असंच आम्हाला खायचं आहे, नाही आम्हाला असाच व्यवहार करायचा आहे. मन म्हणतं नाही, मी त्या बुद्धीमध्ये समर्पित आहे. ही जी बुद्धी आहे ती बुद्धी निश्चयात्मिका आहे. त्या बुद्धीला व्यवसायात्मिका बुद्धी किंवा निश्चयात्मिका बुद्धी असं म्हटलंय. ती बुद्धी कशी आहे, ती बिलकुल हलत नाही, आणि ती नुसती हलत नाही, त्या बुद्धीने मनाला बरोबर आपल्या ठिकाणी काबूत ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे मन काबूत राहिल्यानंतर त्या इंद्रियांना काही करता येत नाही, कारण सगळा व्यवहार इंद्रियांचा मग बुद्धीच्या नियंत्रणामध्ये होतो. आणि म्हणून बुद्धीचा जो निश्चय आहे तो निश्चय त्या इंद्रियांना या विषयांच्यापर्यंत पोचायचं का नाही पोचायचं, मोदक एक खायचा का खायचाच नाही का 10 खायचे, ती बुद्धी ठरवी, ती निश्चय करील. आणि ती जो निश्चय करील तोच निश्चय व्यवहारात येईल. आणि ते इथे आपल्याला सांगतात की ह्या ठिकाणी काय होतं म्हणाले, परितेची कर्म आचरिजे तरी हा योगू पाविजे, जे कर्मशेष सहजे योगस्थिती. अरे ऐकायला येत नाही का, तो बुद्धियोग विचरिता बहुते पाडे पार्था दिसते. माझं बरोबर चाललंय ना बघ. हां, तेची सार जाण योगाचे जेथ मना आणि बुद्धीचे ऐक्य आथी. जिथे मन आणि बुद्धी हे ऐक्याला आलेले आहेत, दोघांच्या मध्ये विसंवाद नाही, सुसंवादी आहेत, तो बुद्धियोग विवरिता. तो बुद्धियोग केव्हा सांगितला जाईल, जेव्हा ती बुद्धी व्यवसायात्मिका आहे, निश्चयात्मिका आहे. बहुते पाडे पार्था
दिसे हा अरुता म्हणाले इथे काय आहे तर कर्मा दिसे हा अरुता कर्म भागू अरुता कमी प्रतीचा हा कर्माचा भाग जो आहे तो ह्या ठिकाणी तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था. आता इथे काय होतं की या ठिकाणी जो वेगळा वेगळा व्यवहार आहे दिसे हा अरुता कर्माची जी प्रत आहे त्या प्रतीचा कर्म भागू म्हणजे ह्या ठिकाणी कमी प्रतीचं कर्म जर घडलं तर ह्याचं विवरण करत असताना तुम्हाला सांगतो की परितेची कर्म आचरिजे आणि म्हणाले तरीच हा योगू पाविजे. म्हणाले ह्या सकाम कर्मामध्ये जर मनुष्य राहिला तर जे कर्मशेष सहजे योगस्थिती. आता त्याच्यातून काय निर्माण होतं जे कर्मशेष सहज त्या कर्माचं शेष काय शिल्लक राहतं एक कर्तृत्वाचा मद आणि दुसरं फलाचा आस्वाद. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर आता म्हणाले ह्या कर्माच्या बाबतीत सकाम कर्माच्या बाबतीमध्ये ते कर्म केल्याचं कर्तृत्व आणि फलाचा आस्वाद म्हणून बुद्धियोगू सधरू म्हणून हा जो बुद्धियोग जो आहे तो चांगल्या भक्कम पायावर उभा आहे. तेथ अर्जुना होई स्थिरू त्या ठिकाणी तू स्थिर हो. मने करी अव्हेरू फळ हेतूचा तुझ्या मनाने फळाच्या हेतूचा कारणाचा अव्हेर कर. जे बुद्धियोगा योजिले ज्यांनी निष्काम कर्माला योजलं आहे तेची पारंगत जाहले. तेच पारंगत तो पार दुसऱ्या पाराला तिथून तरुण पुढे दुसऱ्या किनाऱ्याला गेले. इही उभय संबंधी सांडिले पापपुण्यी आणि याच लोकांमध्ये त्यांनी पापपुण्याच्या ठिकाणचा जो संबंध आहे तो संबंध टाकलेला आहे. कारण आता आपण याचा फारसा अर्थ काही विवरून घेतला नाही. पुढच्या वेळी इथून पुढे जाऊया.